पत्रकार बांधवांबरोबर बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की अजितदादाचे आणि त्यांचे 4-5 वेळा बैठका झाल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत आणि त्या दृष्टिकोनात तुमची पाऊल पण पडली होती, जशी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही सामोरं जाता एकत्र येऊन. पण पुढे जाऊन ती होईल किंवा नाही, काय वाटतं तुम्हाला किंवा कसं? नाही, होईल ना. आत्ताची निवडणुकीला सामोरं जात असताना आपण आघाडी करावी असं सर्वसामान्य कार्यकर्ते असतील प्रत्येक पक्षाचे, त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधी मला म्हणायचे, पवारसाहेबांच्या पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हेंना म्हणायचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची नॅचरल अलायन्स असल्यामुळं त्यांना पण आपण बरोबर घेऊ असं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं. मग सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही ही आघाडी स्थापन केली आणि ही आघाडी स्थापन करत असताना सीट शेअरिंग कसे करायचे ते सीट शेअरिंगबद्दल आमची चर्चा होत असताना दादांनी पण मला आणि डॉक्टर अमोल कोल्हे सांगितलं की आपलं भविष्यात एकच व्हायचं आहे, तर कशाला मग हे चिन्ह आणि ते चिन्ह करतो, त्याविषयी एकाच चिन्हावर आपण सगळेजण एकत्र लढू. म्हणून आम्ही ते घड्याळ चिन्ह घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि दादांची ती इच्छा होतीच आणि ती सगळेजण म्हणून पूर्ण करतीलच. त्यांनी मला पण सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करू किंवा ते होईल. त्याच्यामध्ये आता थोडं प्लस मायनस होत राहतं. आताचे बातम्या टी व्हीवर जे पाहतात की असं होईल का नाही होईल का, थोडं होणार, पण चर्चेने तो प्रश्न मिटेल आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होईलच. शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं काल की कोण उपमुख्यमंत्री होणार आहे मला माहीत नाही किंवा जे काही घडामोडी चालल्या त्यावर मला माहीत नाही आणि हे स्वतः ते पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात. त्यांना काय सांगायचं? बघा, आता पवार साहेब ज्येष्ठ नेते आहे, ते जर एखादी गोष्ट बोलले असतील तर त्याच्यावर मी बोलणं तरी योग्य किंवा उचित नाही आहे. पण सर्व व्यवस्थित होईल, म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी पुढे जाईल असा माझा विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इकडचे आणि तिकडचे जे काही घटक आहेत माझ्या लेवलचे, माझ्या योग्यतेचे, त्यांच्यावर पण मी चर्चा करतो आणि सगळ्यांची भावना ती आहे आणि म्हणून सगळ्यांचा रेट असल्यावर ते एकत्र होतात. मधला दुवाच अजितदादा होता, आता ते दादाच नाही राहिल्यामुळं काही कोऑर्डिनेशन राहत असेल, पण दादाची जी इच्छा आहे ते आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आणि ते करण्यासाठी पण माझा हट्ट असणार आहे आणि ते होईल. पण साहेब एखादी गोष्ट बोलली तर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्याच्यामध्ये असं आहे का, आपले जे नेते आहेत समजा जयंत पाटील हे असतील, बाकीचे नेते तटकरे साहेब असतील, हे त्यांना विचारात घेत नाही किंवा सांगत नाही, परस्पर निर्णय घेतात असं दाखवायचंय असं वाटतं? त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही किंवा मुंबईला पण जी मीटिंग चालू आहे किंवा बारामतीला पण जी मीटिंग चालू आहे त्याच्याबद्दल म्हणजे मला तरी वैयक्तिकरित्या काय माहीत नाही. मी पण तुमच्यासारखंच माध्यमातून ऐकतोय आणि ते जे वरच्या गोष्टी असतात त्याच्यावर मी आत्ताच बोलणं योग्य नाही. शेवटी काय गोष्टी घडत असताना आम्हाला विचारणा झाली किंवा सगळ्या गोष्टी झाल्या तर खात्रीशीर काही गोष्टी आल्या तर आम्ही ती चर्चा करून त्यातून कशाबद्दल मार्ग काढतील. पण दादांची इच्छा होती की राष्ट्रवादी एक करायची, आता ज्या राष्ट्रवादी एक झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. लाईव्ह ज्या घडामोडी चालू आहेत ना, बातम्यांना जे दाखवलं जातं त्याच्यामध्ये एकंदरीत आता जे उतरडे साहेब म्हणते त्याचप्रमाणे त्यांना कुठे विचारात घेतलं किंवा त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारची चर्चा झाली, म्हणजे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा आपले दिलीप वळसे पाटील असतील, त्यांची कुठल्या प्रकारची अशी चर्चा किंवा कुठल्याही त्यांना विचारातच घेतलं नाही शरद पवारांना असं म्हणतायत. पवार साहेबांनी एक गोष्ट सांगितलेलं आहे की आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोणीतरी लगेच जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अजितदादा जर आत्ता असते आणि अशीच एक आव्हानात्मक परिस्थिती काही निर्माण झाली असते तर अशी डायरेक्ट फील्डवर असते. म्हणून सुनेत्राताई आत्ता जे काही उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर घेत असेल तर या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये दुःख बाजूला सारून एक जबाबदारी घेऊन पुढं जाणं असं राजकीय जर इतिहास तुम्ही जर पहिल्यापासून जर पाहिला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ते माहिती असेल. जेव्हा इंदिरा गांधीचं मृत्यू झाला त्याच्यानंतर जेव्हा राजीव गांधी आल्या त्यांच्या विधीनंतर काही तासात राजीव गांधींचा शपथविधी झाला होता. जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असताना एक्सपायर झाले त्याच्यानंतर सोनिया गांधी हे तर विदेशातल्या, त्यांचा ॲक्सेप्टन्स भारतात होतं की नाही अशापासून प्रश्न चालू, त्यांना भारतातलं काय माहिती का नाही, तरी लोकांनी ठरवलं की त्यांना पक्षाचं नेतृत्व करायचं आणि त्यांनी सक्षमरित्या 10-15 वर्ष सांभाळला. म्हणून अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुनेत्राताई पवार जे काही मी त्यांना ओळखतो ते अत्यंत सक्षमरित्या पुढे नेण्याच्यामध्ये त्यांची सक्षमता आहे. ठीक आहे, यदा कदाचित गती कमी होईल पण ते सांभाळू शकतील
असा माझा विश्वास आहे. म्हणून साहेबांनी पण स्वतः सांगितलं की अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर ती पवार फॅमिली असेल किंवा आता मी बघितलं की पवार पण पवार साहेबांच्या घरी जेवायला आता दुपारी किंवा भेटीसाठी ते तिथे गेलेत. मी पार्थला पण फोन केला होता. ते म्हणले मी साहेबांकडे झालोय, मी आता जेवायला बसणार. पण ठीक आहे ना, अशी चर्चा होईल ना, तो वरच्या लेवलचा विषय आहे. म्हणून ते माध्यमांसमोर काय बोलले याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे योग्य होणार नाही. उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार घेत असेल तर विधिमंडळाची बैठक ही व्हायला पाहिजे. विधिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांचा विधिमंडळाचा गटनेता निवडणे, उपमुख्यमंत्री पद कोणाला देणे किंवा एक पक्षाचं नेतृत्व आहे आणि विधिमंडळाचं नेतृत्व आहे ते नेतेपद आणि त्याचं बाकीचे निवड करणे, हा एक दोन वेगळे विषय. तर त्याच्यातून त्यांच्या हालचाली ते वेगळे आहेत. आता इट इज टू अर्ली टू स्पीक समथिंग ऑन ऑल दिस इश्यूज. आता म्हणून पुढं माझा विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी चर्चात्मक पद्धतीने पुढं मार्गी निघतील.